सर्वांना वाटतं की हे जे निवडणूक आहे की कशासाठी शक्ती प्रदर्शन होत आहे, कुठे काय होत आहे, तसं काही नाही. हे परिवर्तनाची लाट आहे. आणि बऱ्याच जणांचा प्रश्न आहे की माने पाटील इकडे का गेले. तर आज मला त्याला उत्तर द्यायचं आहे की जे माने पाटील आहेत हे समाजकारण आत्ता नाही, आमच्या 4 पिढ्यापासून करत आहे. आमच्या सर्वांना बऱ्याच जे इथं आमचे ज्येष्ठ मंडळी आहे त्यांना माहिती असेल की कृष्णामाई जे होत्या त्या पूर्वी न्याय निवाडा करायसाठी अकलूजमधून लोक पाटील वस्तीला तिथे यायचे आणि त्या सर्व बघायच्या. आणि आम्ही पहिलेपासून समाजकारण केलं, समाजकारण, राजकारण नाही. आणि जेव्हा जेव्हा आम्हाला संधी मिळाली तेव्हा तेव्हा पण आम्ही समाजकारणच केलं. त्यामुळं कदाचित आम्ही मागे राहिलो असेल, पण हरकत नाही. आता आम्हाला चांगले नेते किंवा चांगले भाव लाभलेत, सर्वांचेच भाव आहे. जसं की लाडकी बहीण योजना आणल्यामुळं तर आता जयाभाऊ असतील, देवेंद्र फडणवीस जी साहेब आहे, संपूर्ण महाराष्ट्राचे भाऊ आहे. होय ना? जोरात सगळ्या भगिनींना आवाज आला पाहिजे. 50% आरक्षण आहे आपल्याला. आवाज आवाज भारतीय जनता पार्टीचा. असं. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की बऱ्याच वेळा असं मानलं जातं की महिला वीक आहे. असं काही नाही बरं का. आमच्या उमेदवार बघा कशा छान बोलतायत, एकदम कॉन्फिडेंट आहेत आणि खूप छान काम करणार आहेत, सुशिक्षित आहेत आणि निश्चितच वरून त्यांना आमदार जयाभाऊंची साथ राहणार आहे. व परत तिथे वडीलधारी आमचे बरेचसे मंडळी आहे, पांडुरंग भाऊ असतील, फतेहसिंग दादा आहेत, हिंदराव काका आहेत, हे सगळ्यांचं मार्गदर्शनही इथं वेळोवेळी लाभणार आहे. त्यामुळे असं प्रगती आणि सार्वजनिक विकासाची प्रगती हे 100% होणार आहे. पण ती तेव्हा होणार आहे जेव्हा तुम्ही 2 तारखेला कमळाच्या चिन्हापुढे बटन दाबून भरघोस मतांनी आपला पूर्ण पॅनल निवडून आणणार आहे. आमचे 26 कॅन्डिडेट प्लस एक पूजाताई कोथमिरे, त्यांना पण 100% पूर्ण बहुमताने निवडून द्या आणि आपल्या पक्षाचा विजय करा आणि प्रगती पथावर आपण सगळे मिळून आपला पहिला पाय ठेवू. आणि निश्चितच तुम्ही सगळे साथ देणार आहे. आणि मी तुम्हाला सर्वांना आवाहन करत आहे का तर मी पण इथली, तुम्ही पण इथली, आपले पिढीने पिढीचे संबंध आहेत आणि पुढेही राहणार आहेत. त्यामुळं विनंती राहील, आवाहन राहील की सर्वांनी कृपा करून भाजप जनता पार्टीला कमळाच्या पुढे आणि जिथे जिथे आपले शिवसेनाचे उमेदवार आहेत त्यांच्या धनुष्य चिन्हाच्या पुढे त्यांना मतदान करावं आणि भरघोस मतांनी निवडून द्यावं. एवढंच बोलून शेवटचं एक गोष्ट सांगेन फक्त की सर्वांना असा विचार आहे की काय, थोडक्यात सांगते की आम्ही का म्हणतात ना, स्वाभिमानी माणसं कुठेही झुकत नाही, कारण युद्धाला जाणाऱ्या घोड्यावर रातीत नाचत नाही. एवढंच बोलते, माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जनता पार्टी.